आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। मुख्यमंत्री पदाचा सोहळा महाराष्ट्रापुरताच मर्यादित असला पाहिजे। 25 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार असल्याच्या मुद्द्यावर राऊतांचं वक्तव्य। अजितदादांकडून तोडफोडीचे प्रयत्न, अजित पवार कुणाला तोडणार कोणाला फोडणार याची माहिती नाही। संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा, तर राऊतांना मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता। अतुल भातखळकर यांचा राऊतांना टोला। आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, या अपप्रचाराला उत्तर द्या। मातोश्रीवरील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश। लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर उत्तर देण्यासाठी सरकारला 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्याची सरकारची मागणी नागपूर खंडपीठाकडून मान्य। काँग्रेसच्या काही महिला खासदारांनी राहुल गांधींची भेट घेतली। विधानसभेतील पराभवाबद्दल मतं मांडली। वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या महिला खासदार उपस्थित होत्या। आमदार श्वेता महालेंच्या मंत्रिपदासाठी मुस्लिम बांधवांकडून सैलानी बाबांकडे साकडं। श्वेता महालेंना मंत्रिपद द्या, मतदारसंघातील नागरिकांची ही मागणी। आमदार अभिजित पाटलांकडून सोलापूरच्या माढ्यातील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी। बांधकामातील त्रुटी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार, अभिजित पाटलांची माहिती। बुलढाण्याच्या ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळकेंनी फेरमतमोजणीसाठी अनामत रक्कम भरली। 5 बूथवरील ईव्हीएमची पडताळणी होणार। शिंदे गटाच्या संजय गायकवाडांकडून जयश्री शेळकेंचा पराभव।